आज शनिवार 24 जानेवारी 2026 आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालेली आहे आणि हिंगोली या ठिकाणी 8,660 रुपयाचा तुरीला भाव मिळालेला आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव. पहिली बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे तुरीला 500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,330 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,660 रुपये. पुढील बाजार समिती गंगापूर. काळ्या तुरीला आवक आली आहे 17 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,221 रुपये. सर्वसाधारण दर 8,225 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,300 रुपये. पुढील बाजार समिती आहे अकोला. तुरीला आवक आलेली आहे 1,584 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,400 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये. पुढील बाजार समिती अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,422 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये. सर्वसाधारण दर 7,525 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,950 रुपये. पुढील बाजार समिती जळगाव. तुरीला आवक आलेली आहे 242 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200. सर्वसाधारण दर 7,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,865 रुपये. पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. यवतमाळला तुरीला आवक आलेली आहे 174 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,125 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 8,125 रुपये मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 600 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 8,005 रुपये. सर्वसाधारण दर 8,130 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,250 रुपये. पुढील बाजार समिती आहे परतूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 65 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,470 रुपये. सर्वसाधारण दर 7,685 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,856 रुपये.